जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज दौंड तालुक्यातील वरवंडकरांचा निरोप घेऊन बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी गावामध्ये विसावणार आहे। रोटी घाटात आपण आहोत आणि ही रोटी घाटातील दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा जो अवघड असा रोटी घाट आहे तो पार करण्यासाठी जवळपास 5 ते 6 बैलजोड जे आहेत ते रथाला लावण्यात आलेले होते आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा जो आहे तो आता रोटी घाट जो आहे तो पार करतोय। खरं तर देहू पासून प्रस्थान झाल्यापासून पंढरीपर्यंत पोहोचेपर्यंत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील अवघड घाट म्हणून या रोटी घाटाला ओळखलं जातं। पूर्वी ज्यावेळी या ठिकाणी पारखी महामार्गाची निर्मिती करण्यात आलेली नव्हती त्यावेळी वारकऱ्यांना हा घाट जो आहे तो पार करणं अतिशय कठीण जात होतं। मात्र आता अलीकडील काळात या ठिकाणी रस्ता रुंदीकरण झालं आणि हा पालखी महामार्गाची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली। त्यामुळे हरिनामाच्या जयघोषामध्ये माऊली माऊली तुकाराम तुकारामच्या जयघोषामध्ये वारकऱ्यांनी हा अवघड असणारा रोटी घाट जो आहे तो अवघड लिहिले आता पार केलेला आहे। देवा राखोंडे, NDTV मराठी, रोटी घाट, बारामती।